त्या गावाला जायचं असेल तर न विचारिता किंवा न पाचारिता मंदिराकडे येत असताना कोणाची परवानगी घ्यावी असं असते का? परवानगी लागते कोणाची? देवाकडे जाण्यासाठी, मंत्र्याकडे जाण्यासाठी परवानगी काढावी लागते, पण देवाकडे जाण्यासाठी नाही. कारण देवाकडे जाण्यासाठी प्रत्येकाला तो अधिकार असतो. प्रत्येकाला अधिकार आहे देवाकडे जाणं, देवाचं दर्शन घेणं. तसं नाथबाबा सांगतात की देवाच्या गावाला जाण्यासाठी त्याला विचार करण्याची गरज नाही. न पाचारिता किंवा न विचारिता, विचारायची गरज नाही. आपण सहजपण आपण देवाच्या गावाला जायचं. पण देवाचं गाव कुठं आहे माहिती आहे का? माहिती आहे देवाचं गाव? भगवान श्री दत्तात्रयाचं गाव कोणतं आहे? कारण गावापुरता जर आपण विचार केला तो परमात्मा संकुचित होतो. काय काय सांगतं वेदांत? परमात्मा संकुचित होतो फक्त त्या स्थळापुरता मर्यादित. मुखेड म्हटलं की मुखेड शहरापुरता मर्यादित आहे. मंदिर म्हटलं की मंदिरात इतकाच तो परिच्छिन्न किंवा लहान होतो. तसं भगवान श्री दत्तात्रय लहान आहेत का व्यापक आहेत? व्यापक आहेत ना. कारण कोणतं गाव आहे त्याला माहिती नाही. कारण गावच ही सृष्टी त्यांचं गाव आहे, हे जगच त्यांचं गाव आहे. जिथं गेलं तिथं त्यांचं ठिकाणी गाव आहे ना. म्हणून ज्या भगवान श्री दत्तात्रयांच्या गावाला जायचं आहे तुम्हाला, मग त्या जात असताना त्या देवाची ओळख झाल्याशिवाय, देवाचं माहिती झाल्याशिवाय आपण त्याच्या गावाला जाऊ शकत नाही. बरं काय? आपण कोणाच्याही पाहुण्याच्या गावाला जातो पण देवाच्या गावाला जाऊ शकत नाही. माणूस म्हणतात की शेवट का होईना माणूस देवाच्या घरी जातो, पण तसं काही नसतं. बरं काय? सगळीच माणसं देवाच्या दारात जातील असं नाही. का जात नाही? कारण एवढी जर माणसं देवाकडे गेली तर तिथं कसं होईल सांगा? एवढी माणसं जर देवाकडे गेली समजा, कारण देवापर्यंत जाण्यासाठी जीवनामध्ये निष्काम कर्माचं आचरण करावं लागतं. निष्काम कर्माचं आचरण केल्याशिवाय तुम्हाला देव भेटत नाही. पुण्य केल्याशिवाय तुम्हाला देव भेटत नाही. आणि ते बी निष्काम पुण्य, अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभा. महाराज तिथपर्यंत जाण्यासाठी पुण्य लागतं. बरं काय? पुण्य लागतं. मंदिराकडे येण्यासाठी पुण्य लागतं. कथा कीर्तनामध्ये येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. मंदिरात कथा कीर्तन ऐकायला येणं सुद्धा मागच्या जन्माचं पुण्य असल्याशिवाय माणसं देवाकडे येऊ शकत नाहीत, मंदिराकडे येऊ शकत नाही. कथा कीर्तन ऐकण्यासाठी, कथा कीर्तन ऐकावं कसं? भागवतामध्ये वर्णन केलं आहे. तस्मात् मन शुद्धैर्न विद्यते जन्मांतरे भवेत् पुण्यम तदा भागवतं लभेत. अनंत जन्माची पुण्य असल्याशिवाय कथा कीर्तन माणसाला ऐकायला मिळत नाही. आता तुम्ही एवढीच पुण्यवान असल्यामुळे एवढीच माणसं इथं मंदिरामध्ये आली. बाकी का लोक कमी आहेत का सांगा? कमी नाही. मग देवाकडे जात असताना जाऊ देवाची या गावा देव देईल जावा. देवाच्या गावाला रस्त्यानंतर लागा ना, तुम्ही त्या वाटेला तर लागा. देवाकडे जाण्यासाठी रस्ता एवढा अवघड आहे. किती अवघड आहे? फार कठीण आहे. मोठे मोठे लोक जपी तपी संन्यासी योग्यांनी सुद्धा प्रयत्न केलं, परंतु देवाच्या गावापर्यंत पोहोचलेले नाही. पोहोचले का सांगा? अबा हजारो वर्ष ज्यांनी तप करून साधना करून भगवान ज्यांच्या स्वप्नामध्ये जात नाही, अशाने लोक हे माणसं सुद्धा देवापर्यंत जाऊ शकले नाही. मग तुम्ही आम्ही काय जाणार आहोत सांगा? फक्त देवाच्या रस्त्याचे जे रस्ता आहे वाटेला तर तुम्ही लागा, जावा तुम्ही तिथपर्यंत. आणि तिथे गेल्यानंतर काय होईल? एक वेळेस देवाच्या गावाला गेला की ते माणसं परत येऊ शकत नाही. महाराज सांगतात ना, तुका पंढरीसी गेला आणि पुन्हा जन्म नाही. महाराज सांगतात आम्ही पंढरपूरला एकच वेळ गेलो, पुन्हा इथं आलोले नाही. कारण तुम्ही आम्ही किती दिवस पंढरीला जातो? महिन्याची वारी असेल, काही असेल, हे सगळं जातो. अशा प्रकारे नाथबाबा सांगतात एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता गावा जावी त्यांच्या. दत्त माझा गुरु दत्त माझा तारो,
मजस्या दारू दत्तरा विठोबार कोमाई आता भगवान परमात्म्याचा जन्म करायचा धावत्या वेगात जन्म करतो. कारण अभंगाचा भाव तर समजा जन्म करायचं थोडस. ऐका दत्तात्रय व्याख्यान पार्वतीशी सांगे त्रिलोचन कळपतिव्रते माझी जाण सत्य अनुसया. काय सांगतात तर ही अनुसया कोण आणि आत्री कोण आहे? आत्री हे ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून जन्माला आले आणि हे अनुसया म्हणजे कर्दम ऋषीला 9 मुली झाल्या होत्या. हे भागवतातली कथा आहे. 9 मुली झाल्या आणि शेवटची मुलगी म्हणून ती अनुसया. अनुसया ज्यांच्यामध्ये कुठलीही हे नाही, शंका नाही, काहीच नाही, अशी स्वच्छ अंतःकरणाची ती अनुसया. आणि त्रिगुणाच्या पलीकडे असणारा तो अत्री ऋषी. असे सती अनुसया आणि अत्री ऋषी या दोघांचा विवाह झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर अनेक त्याचा संसार सुरू झाला आणि संसार करत असताना त्या अनुसयाने पतीची एकनिष्ठेने सेवा करायची. कारण स्त्रीचा धर्म काय आहे की पतीची एकनिष्ठा सेवा करणं हीच तिचं सर्वस्व आहे आणि ती मान्य पतिव्रत आहे. अनुसया एकनिष्ठेनं आपल्या पतीची सेवा करायची. सेवा म्हणजे काय? जे संसारामध्ये जे लागतं तीच सेवा करी. वेळेवर जेवायला देणं, वेळेवर त्यांना चहा देणं, वेळेवर त्यांना जे लागतं ते देणं, हीच त्यांची खरी सेवा आहे. आणि ही सेवा करत असताना तिनं आपल्या पतीचं मन कधीच असं विचलित करत नव्हती. कारण जी स्त्री आपल्या पतीला कधीच दुखत नाही ती पतिव्रता स्त्री सांगितलेली आहे. आणि बाकीचं काही आपल्याला जास्ती बोलायचं नाही. म्हणून सती अनुसयाने एकनिष्ठेनं मनानं आणि आपल्या पतीची सेवा करत असताना आत्री ऋषी त्या ठिकाणी प्रसन्न झाले. बरं का, प्रसन्न झाले म्हणून म्हणायला लागले, का ग तुझी सेवा पाहून मी फार त्या ठिकाणी प्रसन्न झालेला आहे. बघा, मालकाची सेवा करावी, आपला पती प्रसन्न कसं करावा हे महिलाकडे असतं. कारण प्रत्येकाचा पती कसा असतो, भोळा असतो, पण त्या पतीला आपलंसं कसं करावं. कारण का संसारामध्ये फक्त भावनेला महत्व आहे, क्रियेला महत्व नाही. तुमची क्रिया काय ह्याला महत्व नाही, पण भावनेला महत्व आहे. संसारात एकूण एकाच्या भावना समजल्या की त्याचा संसार अत्यंत सुखाचा चालतो. जर भावना कळत नसतील, फक्त क्रिया दोघं नवरा बायको म्हणून जर जगत असतील, ह्याला जास्ती मोल नाही महाराज. भावनेला महत्व आहे. स्त्रीची काय भावना आहे पुरुषांना जाणावं आणि पुरुषांची काय भावना आहे स्त्रीनं जाणावं. असाच संसार करत असताना पातिव्रता धर्म तिनं पाळत होती आणि एके दिवशी भगवंताची त्यांनी आराधना केली आणि दोघेही त्यांनी अनुष्ठान करायला लागले. किती दिवस? 1-2 दिवस नाही, फक्त आजचा उपवास नाही, सोमवार गुरुवार नाही उपवास. कारण भगवंताची त्यांनी उपासना करत असताना एका पायावरती 12 वर्ष नाही तर 100 वर्ष त्यांनी काय केलं? अनुष्ठान केली. अनुष्ठान, देवाची अनुष्ठान उपासना केली. 100 वर्ष एका पायावरती उभारून एका पायावरती. किती तप असेल सांगा. अरे ज्यांच्या हातून एवढं तप घडलेलं असेल, भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन म्हणतात, आत्रीला आणि अनुषाला म्हणतात, अहो तुम्ही एवढं कठोर तुम्ही तप केला, तुमची इच्छा काय सांगा. माझी इच्छा काय नाही, मला त्या ठिकाणी मला संतान द्यावं, बस. संतान द्यावं म्हटल्यानंतर संतान कसं पाहिजे? चांगली संतती जन्माला येण्यासाठी आईबापाचं पुण्य लागतं.